कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. यामध्येच मोहरी, जिरं, मिरची, कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा मऊसर होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचा. आता इथे आपण 2 वाटी इतके पोहे घेतलेले आहेत. पोहे चाळून घ्यायचे आणि त्यानंतर याच भांड्यामध्ये हे घालून यामध्ये पोहे बुडतील इतकं पाणी घालून आपल्याला लगेचच गाळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पोहे भिजवून घेतले की ते अगदी सुटसुटीत तयार होतात आणि मोकळे मोकळे तयार होतात. आता हे पोहे या फोडणीवर घालून घ्यायचे आणि यावरच आता पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर घालून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. 1 तुकडा लिंबाचा यावर पिळून घ्यायचा. 2 मिनिटं झाकण ठेवून याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण थोडेसे शेंगदाणे अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला पोह्यांमध्ये न घालता पोहे सर्व केल्यावर त्यावर शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरून घ्यायची. आवडत असल्यास थोडीशी शेव देखील तुम्ही यावर घालू शकता आणि अशा पद्धतीने आपले हे अगदी मऊ लुसलुशीत पोहे तयार होतात आणि हे थंड झाल्यावर देखील अजिबात कडक किंवा कोरडे होत नाहीत.